जस्ट पोचलो बघा. खारवलेली मच्छी आहे इथं. ताई सुद्धा आली सोडून त्यांची मम्मी. ही ताई इथं दाखव चेहरा दाखव. बोंबील सुद्धा आहेत मस्त वेगळी. सही घेतली सुकट. पहिली खरेदी. मार्केटमध्ये मच्छी खूप आहे पण काही चांगले काही एकदम म्हणजे अशी कुसलेली कशी तशी मच्छी. पण भाऊ चढता उतरता यांचा आपल्याला सांगतील 250 आणि लगेच पडले मारतील लगेच 300 रुपये होईल असं गत आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. या अजून खूप सारी मच्छी घ्यायची आपल्याला. जाऊला कसा 200 सुकट 300 ही सुकट 300 दांडी सुकट 300 आणि बोंबील 500 लगे भाव वाढला. मग आपली वाकट्या कशा 500 वाकट्या पण. आणि हे बोंबील 500 300 दे. नाही 300 दे बघ तुला फेमस करतो मी. 300 दे. हा 500 रुपये. काही जणी चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालो मस्तपैकी सुकी मच्छी मार्केटला. कुठे झाले कोणगावला. आणि तिथे कशी मच्छी भेटणार आहे ती सुद्धा दाखवते. बोंबील सुकट जाऊला वाकट्या आणि आपली खारवलेली मच्छी किती महाग भेटणार स्वस्त भेटणार ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल. खूप दिवसांपासून प्रयत्न चालू आहे जायचं घरचं काम चालू होता आणि सप्ताहसुद्धा आला. त्याच्यामध्ये आजारी पण पडले सर्वजण त्याच्यामुळे काही जाता नाही आला. आज आहे मंगळवारचा बाजार म्हणजे तिकडे मंगळवारचा बाजार भरतो तोच आपण बघायला जाणार आहोत. आणि कशी मच्छी भेटणार आहे ती सुद्धा तुम्हाला आपण स्वस्त की महाग आहे ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण की मध्ये तर 200-250 रुपये रेट चालू होता. तर 300 पण गेला असेल 300च्या पार सुद्धा झाला असेल. ती तुम्हाला बघायला भेटेलच नक्की. आणि कशी मच्छी आहे चांगली क्वालिटीची आहे का थोडी म्हणजे अशी असते खराब क्वालिटी म्हणजे अशी जास्त दिवसाची झालेली ती बघायला भेटणार आहे. बघूया आजचा मच्छी मार्केट आपण म्हणजे दाखवणार आहोत आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला कोणताही उशीर न करता आता निघालो. हेल्मेट वगैरे घेतलं आहे आणि मम्मी येते. 2 जण चाललो आहे आम्ही. तुम्हाला बघायला भेटेलच आजचा मच्छी मार्केट. कल्याण आणि भिवंडीच्या जवळ येईल कोणगाव मच्छी मार्केट. पोचलो आहे मार्केटमध्ये आणि दाखवतो तुम्हाला आता. आणि खूप सारी मच्छी आलेली आहे सुकी बघू शकता. इकडे जवला आहे. दांडी सुकट बोलता तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा मला. जवळला बघा म्हणजे एकदम असं जास्त दिवसाचं आहे म्हणून तो असं चुरलेला वाटतं. 300 रुपये दांडी. पूर्ण मार्केट भरलेलं आहे पण पब्लिक नाही. पब्लिक घेऊन गेली सगळं सामान. जस्ट पोचलो बघा. खारवलेली मच्छी आहे इथं. ताई सुद्धा आली सोडून त्यांची मम्मी. ताई इथं दाखव चेहरा दाखव. बोंबील सुद्धा आहेत मस्त वेगळी. चला दाखवतो तुम्हाला. हे बघ इकडे बोंबील आहे मस्तपैकी. सुकट आहे कर्दी सुकट बोंबले आहेत जवला आणि दांडी सुकट. कशी किलो आहे तर विचारते बघू मम्मी. 350 रुपये किलो बोंबील 350 मम्मी. काय 350 सुकट 250 रुपये. तुम्हाला बोललं तेच झाले. 250 रुपये किलो सुकट. खारवलेला बांगडा मांदेले तिथं सुकी वाकट्या आणि हे दुसरं काहीतरी आहे काही समजतच नाही काय त्याचं. बोंबील जेवढं वाटतं स्वस्त तेवढं नाहीच आहे. बोंबल्या मागच आहेत शेवटी. गर्दी हळूहळू वाढत चालली पण अर्धी गर्दी संपली म्हणजे गेली घरी. पब्लिक ज्याचं जसं घेऊन निघतं. पूर्ण मार्केट अजून पण काहीतरी आय थिंक लग्न वगैरे काहीतरी होतं. मंडपवाल्याचा काम चालू आहे म्हणजे सोडायचं. हे बोंबल्या म्हणजे थोड्या लांब आहेत 500 रुपयाला.
200 द्या 200. 100 घे ना. अर्धा किलो करायचं तुला अर्धा किलो पिशवी दे ना. पिशवी. 1 किलो 1 किलो नको वजन झाले हे 2-3 तास वाटतं आहे का मम्मी घराला घेतल्या मस्तपैकी सुकट ही 300 रुपये किलो आहे. ही थोडी हे वाटतं होते म्हणून ही चांगलीवाली आहे. ही घेतली सुकट पहिली खरेदी. जवला कसा जाम कसा 180 रुपये नको जरा जुना. मावशी नुसती भांडतच असते. बरोबर आहे जे मावशी आताच्या उचलली तुला उचलून नाही आता बी आम्ही केला सगळंच आम्ही करायचं कसं व्हायचं. मावशीचा भाव चढता उतरता लगेच पलटी मारतो मावशी. 300 350 करत. 300 दांडी सुकट. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. 300 350 भाव कमी जास्त काही होतच ना. 450 रुपये हे बारीक आहे दांडी सुकट. मोदका मोदका दांडी सुकट सारखीच असतो. मोदका बोलताना तुम्ही काय बोलताय नक्की कमेंट करून सांगा. मार्केटमध्ये मच्छी खूप आहे पण काही चांगले काही एकदम म्हणजे अशी पुसलेली कशी तशी मच्छी. पण भाव चढता उतरता यांचा आपल्याला सांगतील 250 आणि लगेच पलटे मारतील लगेच 300 रुपये होईल असं गत आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. या अजून खूप सारी मच्छी घ्यायची आपल्याला. आता पहिलं सुकटच घेतलं आहे. सर्वकडे भाव काढला पण नाही तेवढा खास वाटत. आता या दादाकडे पुन्हा आलो आहे जवला घ्यायला. पूर्ण मार्केटमध्ये 300 350 रुपये जवलं आणि आता इथंच फक्त 200 आणि 250 रुपये. तर तोच जवला घ्यायला आणि त्यांच्यापेक्षा इथं क्वालिटी चांगली आहे म्हणून मी इथं आलो आहे. बघूया कसं काय. मग मी गेले घ्यायला तेच दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढे असेच आपले पूर्ण मार्केटचे ब्लॉग येतच राहतील. सध्या थोडा काम चालू आहे म्हणून. फडका मार पाहिजे फडका मार पाहिजे. 450 बोंबी किती पाहिजे. जवला कसा 200 सुकट 300 ही सुकट 300 दांडी सुकट 450 आणि बोंबील 500 लगे भाव वाढला. मग आपली वाकट्या कशा 500 वाकट्या पण. आणि हे बोंबील 500 300 दे. नाही 300 दे. बघ तुला फेमस करतो मी. 300 दे. हा 500 रुपये. आता तुझ्या जवळच घेतलं ना. व्हिडिओ पण आहे माझ्या जवळ दाखवायला तुला. मम्मी भरते बोंबील मस्त वेगळी. मावशी लगे पलटी मारता लगेच जागेवरच पलटी मारतो मावशी. कशी नाही मागाचं वेगाचं. तू लगेच जागेवरच पलटी मारतोस तू. हा मग चला आता मम्मी भरते बोंबील. मावशी जागेवर पलटी मारत होती. पटापट भरतो. मस्त असं बोंबील आहेत.
नेली आपलं बोंबील. मावशी आता टाक ना ते दोन, कशाला काढलं ते? टाक ना आता ते दोन. ते बघ तेव्हा पडलं बघ त्यांची पडलं बघ. टाक घे ना ते. नाही बरोबर आहे, घे टाक. ते काटा जाऊन दे, टाक आता ते. चल घेतलेला आहे पूर्ण गोण भरलेली बघू शकता. बोंबील सुकट, बोंबल्या ना, बोंबल्या नाही घेतल्या सगळ्या, बोंबील घेतले ते. चला बघू अजून कुठं काय भेटतं काय स्वस्त मध्ये मस्त. इकडे बघा लाल सुकट आहे. मावशी कशी? 300. आणि बोंबील 550. 500ला 550, 500. तर चला बघूया अजून पुढं काय काय भेटतं. इकडे सगळी खारवलेली मच्छी आहे, तुम्हाला दाखवलं. आता हे काय खारवलेली? खारवलेलं काय आहे? तुला काय पाहिजे? गोलीचा घारा, वावीचा घारा, सुरमईचा घारा. गोलीचा कसा? गोलीचा घारा 1000 रुपये किलो. आणि वावीचा? वावीचा घारा काली वाव 700 रुपये किलो. बोला ताई. आणि पापलेट? पापलेट 1000 रुपये किलो. गोलीचा घारा 800 रुपये किलो दे. 800 बघा सगळी खारवलेली आहे. पाकट नाही का? पाकट नाही दादा, पाकट नाही. बघू शकता खारवलेला आहे सगळा. तो वाव आहे ती समोरची. अजून कुठे काय भेटतं बघा. इकडे बघा मांदेली आहेत, आय थिंक खारवलेली मांदेली. हे बागडं खारवलेलं मिठामधलं आहे. इथं पण वजन करून ठेवलेलं मस्त रचून. इकडे सुद्धा खारवलेला मावर आहे. अजून भाव तर बघितलाच. मच्छी वगैरे झालेली आहे मस्त पैकी. आलोय लसूण वगैरे बघा. 220 220 आहेत. 200 आणि 240 ते समोरचे. खोबरा कसा? कोबरा 160, 170 भारीवाला राजापुरी. 160, 170 कोबरा. बघूया इकडे खजूर सुद्धा आहेत. आणि इकडे सुट्टा पण आहे. आणि इकडे आपला अख्खा मसाला सर्व भेटेल. काही मी चाललो गाडीजवळ. मम्मी गेली भाजी मार्केटला तिकडे पुढे. उन्हात तरफऱ्यापेक्षा मी चाललो गाडीजवळ. कारण की येताना एक मोठी चूक केली मी. गेल्या वर्षी टोपी आणलेली, यावर्षी टोपीच नाही आणलं. घाई गडबडीमध्ये निघालो आणि सर्व वाट लागलेली. तर गाडीजवळ जाऊ, गाडी पण उन्हामध्ये लागली बघा इकडे. तर सावलीमध्ये कुठेतरी गाडी लावून बसतो. तोपर्यंत मम्मी गेलेत भाजी वगैरे घेऊन. मग घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला कशी मच्छी आणि कशी पडली ती. आणि भाव केला तर तुम्हाला मच्छी स्वस्त भेटेल, नाही तर मग आहेच लूट. गाईज येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो. आता मस्त जेवण पण करून घेतलेलं आहे. आता कार्तिक वगैरे तोडील बोंबील. तोपर्यंत माझा एक काम आहे खाली, तो जाऊन करून येतो. नंतर दाखवीन तुम्हाला बोंबल्या तोडल्यात वगैरे कसं. आणि जर तुम्ही भाव केला तरच तुम्हाला स्वस्त भेटेल. म्हणजे भाव करा, बार्गेनिंग करा, म्हणजे तुम्हाला काहीतरी कमी जास्त होईल. नाहीतर मग कसं माहिती आहे का, लगेच 300चं 350 होतील, पत्ता पण लागणार नाही लगेच. तर चला पहिलं काम आहे तो करतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला. तर हे साहजिकच आहे, त्यांना धंदा करायचा आहे करतात. पण आपण जो रेट ठरवला ना त्याच रेटनी म्हणजे चाला. नाहीतर ते कसं लगे पलटी मारणार, त्या हिशोबाने तुम्ही लुटले जाणार. असंच बोलत आहे, दुसरं काय नाही. प्रत्येकजण आपला धंदा चालावा म्हणून हे करतो. तर काही टेन्शन घेऊ नका. आता जेवण वगैरे करून झाले मस्तपैकी, भाजी वगैरे ठेवून झाले. आणि कार्तिकने मगाशी बोंबल्या तोडल्या आल्या आणि सगळं काही ठेवले. दाखवतो मध्ये बघा. मम्मीने लगेच सुकट पण घेतली मोडायला. ही सुकट आहे, ही पण सुकट आहे. या वाकठ्या पण घेतल्यात आम्ही. जवला आहे आणि बोंबील याच्यामध्ये बोंबील आहे, तोडून ठेवलं आहे बघा. आता याचे 2-2 तुकडं करायचं. आल्या लगेच सगळं काही करून घेतलं मस्तपैकी. म्हणजे तोपर्यंत मी थोडा आराम पण केला. बरं जाऊ दे, नंतर ब्लॉग शूट करेन. जर आजचा मच्छीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.